नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। अगदी प्रॉपर आणि इत्थंभूत माहिती आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणींना दिली जाते। तर लक्षात घ्या की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून घोषणा नाही आहे। पुढील आठवड्यामध्ये जुलै महिन्याचा हप्त्याची जी घोषणा आहे, GR आहे, तो प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये हप्ते वितरण अपेक्षित आहे। पण याच पार्श्वभूमीवरती मागील काही आठवड्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींची संख्या सध्या समोर आलेली आहे। तर याच्यामध्ये सर्वात जास्त जी अपात्रतेची संख्या आहे ती बीड जिल्हा असेल। त्याच्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील तर या संदर्भात अपात्र लाडक्या बहिणी किती आहेत, पात्र लाडक्या बहिणी किती आहेत आणि तांत्रिक कारणांमुळे ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत KYC केलेली आहे त्यांचं पुढे काय, त्यांना कसं पात्र करून घेतलं जात आहे, तर या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर घेणार आहोत। तर चला तर जी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया। तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये पाहू शकता की साधारणतः 1,67,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत 90 ते 92 लाखापर्यंत अपात्र झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। याच्यामध्ये अनेक कारणं आहेत। घरामध्ये 4 चाकी वाहन असणे, अपात्रतेचे निकष इन्कम टॅक्स आहे, घरामध्ये भरणारी व्यक्ती असणे, गव्हर्नमेंट सर्वंट असणे, उत्पन्नाची मर्यादा आहे तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणे आणि घरामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर अशा अनेक कारणांमुळे लाभ बंद झालेला आहे। पण याच्यामध्ये तांत्रिक कारणामुळे म्हणजेच की लाडकी बहीण पात्र असून कुठला तरी एक निकष तिला चुकून लागलेला आहे तर याला म्हटलेलं आहे तांत्रिक कारण। तर अशा प्रकारे साधारणतः बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी आलेली आहे तर ही आपण पाहूया। तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये जवळपास लक्षात घे की आत्तापर्यंत 2,83,000 इतक्या महिला ज्या आहेत तर त्या विविध कारणांमुळे निकषांमध्ये बसत नसल्यामुळे यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे सध्याच्या तुलनेमध्ये ही संख्या कमी झाली असून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त बीड जिल्ह्यामध्ये आता जी पात्र लाडक्या बहिणींची संख्या 3,53,000वरती आलेली आहे। म्हणजेच याच्यामध्ये अनेक कारणं सांगितले जात आहेत की KYC पूर्ण न करणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि अटीपेक्षा जास्त असणे, निकषांमध्ये बसत नसणे, अशा अनेक कारणांमुळे या लाडक्या बहिणी 2,83,000 इतक्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दुसरा जिल्हा आपण देखील पाहतोय की रत्नागिरी जिल्हा। तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाहू शकता की 3,77,477 अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी अनेक लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी झाली। कागदपत्र पडताळणीतील त्रुटी किंवा कागदपत्रांमधील तफावत या निकषांमुळे तब्बल 1,05,521 या रत्नागिरी जिल्ह्यातून लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत। तर अशा प्रकारे साधारणतः बीड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा आपण घेतला। इतर जिल्ह्यांची आकडेवारी देखील आपण गोळा करत आहोत, या संदर्भात देखील माहिती घेत आहोत। तर याच्यामध्ये KYC न केलेल्या, निकषांमध्ये न बसलेल्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। मग आता यांना पुढे पात्र होण्याची संधी आहे का, तर याच्यामध्ये जर तुम्ही निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पात्र होण्याची संधी आहे। जर तुम्ही निकषांमध्ये बसत नसाल तर मात्र तुम्हाला संधी नाही। तर याची फेर तपासणी सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये फक्त निवेदनं द्यायची आहेत, पण सध्याची कंडिशन अशी आहे की काही ठिकाणी निवेदनं घेतली जात नाही आहे। तर याच्यावरती मंत्री आदित्य तटकरे यांनी तोडगा काढणे गरजेचं आहे, जेणेकरून पात्र असून देखील तांत्रिक कारणांमुळे, चुकीच्या कारणांमुळे जर लाभ बंद झाला असेल तर त्या लाडक्या बहिणीचा सन्मान निधी चालू राहायला पाहिजे। ज्यांना हप्ते आलेले आहेत त्या पात्र आहेत, त्यांनी कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत न करता लक्षात घ्या आपला लाभ आहे तो चालूच ठेवला पाहिजे। तर अशी ही अपडेट आहे। KYC संदर्भात अनेक लाडक्या बहिणींकडून मागणी केली जात आहे, विरोधकांकडून मागणी केली जात आहे, नेते मंडळींकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण अजून शासनाचा KYC संदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही आहे। आपण देखील या संदर्भात अपडेट घेतच आहोत। तर अशी ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी असतील, त्याचबरोबर इतर लाडक्या बहिणी असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।